विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला नगर शहरात उमेदवारी न मिळाल्याने तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नगर शहरात महाविकास आघाडीला अपयश आल्यानं नाराज झालेले शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आता शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच सुरू आहे। तर याच बाबत आपण नगर शहराचे प्रथम माजी महापौर असलेले भगवान फुलसौंदर यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत। तर आता आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत माजी महापौर भगवान फुलसौंदर। नमस्कार सर, न्यूज टुडे 24 मध्ये तुमचं स्वागत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठं अपयश आलंय आणि त्यातच आपल्या नगर शहरात देखील विधानसभेला जागा मिळाली नाही आणि मवियाचा उमेदवार देखील पराभूत झालाय। तर यामुळे कुठेतरी नगरमधील ठाकरे गटाचे शिवसैनिक नाराज असून ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरू आहे। तर यावर काय सांगाल? हे बघा ताई, निवडणुकीत हार जीत चालूच असते। शिवसेनेचे उमेदवार आम्ही सगळेच होतो। आमच्या शिवसैनिकांपैकी कुणालाही उमेदवारी मिळावी अशी मागणी आमची सगळ्यांची होती आणि ती काय चुकीची नव्हती, वावगीच होती। शिवसैनिकाला उमेदवारी मिळाली पण ती नाही मिळाली। आता वरिष्ठांनी आमच्याकडे म्हणजे 3 पक्षाची युती असल्यामुळे नाही दिली। आता आम्ही नाराज होतो पण आता आमची निवडणूक झाली आणि काम केलं पक्षाच्या उमेदवाराचं महाविकास आघाडीचं आणि त्याच्यामुळे आम्ही काही असं जाहीर प्रदर्शन नाही कुठल्या गोष्टीचं तेव्हा काही नाही। पण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सद्यस्थिती पाहता एक उतरती लागल्याचा प्रकार दिसतोय। पण एकेकाळी हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारानं पक्षाची स्थापना केली त्या पक्षाची आज अशी अवस्था का झाली आहे, याचं नेमकं काय कारण असेल, काय सांगता? नाही, याचं तर खरंच अभ्यास करण्यासारखी परिस्थिती आहे। ही वेळ का आली याचं खरंच चिंतन आणि मंथन करण्याची खूप गरज आहे। म्हणजे वरिष्ठांनाही गरज आहे। आमचे शिवसैनिक तर भोळे भाबडे आहेत बिचारे, ते शिवसेने आदेशावर चालणारी संगत नाही। बाळासाहेब ठाकरेंचा किंवा पक्षाचा आदेश आला की ते घोड्यासारखे निघतात नाही का, दौडत म्हणजे ते अशी शिवसेना चिवट शिवसेना आहे। भैया अनिल भैया राठोड 25 वर्ष इथं होते, 4 महापौर झाले शिवसेनेचे, 25 वर्ष भैया आमदार होते, 100 माजी नगरसेवक आहेत, आजी नगरसेवक 23-24 आहेत। भरपूर मोठी यंत्रणा नगर शहरात आहे तसं पाहिलं तर। पण सध्या पाहिलं तर ज्यांची सत्ता येईल तिथे कुठेतरी स्वहितासाठी काही शिवसैनिक सत्ताधारी पक्षात जात आहेत ठाकरे गटांची साथ सोडून। मग कुठेतरी असं शिवसैनिक हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिकवण धुळीस मिळवतायत का? आता मॅडम अजून तरी असं काही नाहीये। आता आम्ही सगळेजण एकत्र बसणार आहोत ह्या आठवड्यात, सगळे एकत्र बसून चिंतन करू, मंथन करू, काय कोणाच्या समस्या आहेत, काय कोणाचं म्हणणं आहे ऐकून घेऊ। कारण हे कुटुंब आहे शिवसेना म्हणजे। आम्ही सगळे एकत्र काम केलेलं, 25-25 वर्ष काम केलेलं एकत्र सगळ्यांनी। बघू काय होतं, काय सगळे एकत्र बसून ठरवू काय विषय। बरं, तुम्ही आता सांगितलंय की तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी एकत्रितपणे चर्चा करून निर्णय घेणार आहे। पण घेणार म्हणजे आता ते माझ्याकडे आले आणि काय करावं तुम्ही, म्हणलं आम्ही बसणार आहे, आम्ही चर्चा करू म्हणलं। अजून वेळ आहे, राज्यामध्ये अजून मुख्यमंत्री बसलेले नाही, आमच्या या विचाराचं काही म्हणजे फार हे नाहीये, महत्व नाहीये सध्या। पण जर असं झालं की नगर शहरातील ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आहेत त्यांनी जर ठाकरे गटाची साथ सोडण्याचा जरी निर्णय घेतला तर मात्र तुमची वैयक्तिक भूमिका काय असेल याबाबत? तुमचा काय निर्णय असेल वैयक्तिक? जो काही निर्णय होईल ते आम्ही सगळे मिळून एकत्र घेऊ, चांगलाच निर्णय घेऊ, शहरासाठी घेऊ। असं काही पक्ष सोडायचा वगैरे काही नाही सध्या तरी आमच्या डोक्यात, असा विषय नाहीये काही तुमच्या माहितीप्रमाणे। नक्कीच, तुम्ही तुमची भूमिका मांडल्याबद्दल धन्यवाद।